जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सध्याच्या संगणकीय युगात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय समोर ठेवून कठोर परिश्रम केल्यास त्यांना निश्चितच उज्ज्वल यश मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे अध्यक्ष हसीन अख्तर यांनी केले. अखिल भारतीय उर्दू साहित्य समिती सोलापूरच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांना नवी प्रेरणा व आत्मविश्वास मिळतो, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर इस्माईल शेख यांनी उच्च शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम माध्यम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची सवय लावावी, असेही आवाहन केले. या कार्यक्रमात शहरातील विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे सदस्य हारून बंदुकाले सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रियाज वसंकर यांनी केले. माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले, तर अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोहम्मद शफी कॅप्टन, रफिक नल्लामंदू, रफिक खान, जावेद उस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते.